नमस्कार मित्रांनो, समाजातील सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची दरी कमी व्हावी याकरिता शासनामार्फत अनुसूचित जाती, नवबौद्ध जातीच्या तसेच अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गतच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत या प्रवर्गासाठी 75% अनुदानावर दुधाळ जनावरांचा गट पुरवठ्याची योजना राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीत जनावरांच्या बाजारात चांगल्या दूध देणाऱ्या संकरित गायी तसेच म्हशीच्या किमती सामान्याच्या आवाक्याबाहेरील झालेल्या आहेत. अशा परिस्थितीत आर्थिक क्षमता कमी असलेल्या कुटुंबांना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या योजनेमुळे स्वयंरोजगाराचा मार्ग गवसलेला आहे. शेतीपूरक व्यवसाय असल्याने आर्थिकदृष्ट्यानेही तो फायदेशीर ठरलेला आहे. तर या योजनेअंतर्गत कोणते लाभ देण्यात येणार आहेत ते बघू मित्रांनो. यामध्ये 2 दुधाळ गायी किंवा म्हशीचे वाटप करण्यासाठीच्या योजनेअंतर्गत संकरित गाय, AF किंवा जर्सी म्हैस किंवा मुर्रा म्हैस, जाफराबादी म्हैस, देशी गाय, गीर, साहिवाल, लाल सिंधी गाय, राठी, थारपारकर, देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी प्रजातीच्या पशुधनासाठी अर्थसहाय्य करण्यात येत आहे. तर यामध्ये तुम्हाला सहभागी कसं व्हायचं आहे या योजनेमध्ये ते बघू मित्रांनो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असणे गरजेचं आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असलेले अत्यल्प भूधारक तसेच 1 ते 2 हेक्टरपर्यंत क्षेत्र असलेले अल्प भूधारक रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेल्या सुरक्षित बेरोजगार व महिला बचत गटातील आर्थिक लाभार्थी या प्राधान्यक्रमाने योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. तर लाभार्थ्याची निवड, तुमची निवड कशी केली जाईल ते बघू मित्रांनो. यामध्ये लाभार्थ्याची निवड जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या लाभार्थ्याची निवड करते. लाभार्थी निवडताना 30% महिला आणि 3% दिव्यांगांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये निवड झाल्यावर 1 महिन्यात लाभार्थ्याचा हिस्सा किंवा त्याचे पैसे त्याच्या बँकेचे कर्ज उभारणे आवश्यक राहील. दुधाळ जनावरांची खरेदी तालुक्याचे पशुधन विस्तार अधिकारी करतील. तर या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे लागतील ते बघू मित्रांनो. या योजनेमध्ये योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्जासोबत आधार कार्ड लागेल, मोबाईल क्रमांक लागेल, सातबारा लागेल, नमुना नंबर 8चा उतारा लागेल, शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड लागेल, त्याची राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक याची झेरॉक्स लागेल, अर्जदाराचे फोटो लागतील, अनुसूचित जाती जमाती असल्यास तर तुमच्यासाठी जातीचा दाखला लागेल. दारिद्र्य रेषेखालील असल्यास त्याचे प्रमाणपत्र आणि दिव्यांग असले तर त्याचा दाखला जोडणे देखील आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तुम्हाला पशुधन विकास अधिकारी किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.